मागच्या भागात आपण गप्पा मारतो आहोत संदीप वासलेकर यांच्या बालपणाविषयी, त्यांच्या शालेय शिक्षणाविषयी, त्यांच्या कॉलेजच्या दिवसांविषयी आणि एकूणच त्यांनी आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द कशी सुरू केली आणि आंतरराष्ट्रीय समस्यांची जाण कशी वाढवली याविषयी. या भागात सुद्धा मला त्यांना अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारायचे आहेत, अनेक आंतरराष्ट्रीय समस्यांवर त्यांना बोलतं करायचं आहे. संदीपजी, आपलं हार्ट टू हार्टमध्ये स्वागत. नमस्कार. ग्लोबलायझेशन आलं आणि त्याच्यानंतर त्याच्या रोड रोलर खाली गरीब श्रीमंत सगळेच देश भरडून निघाले आणि एक प्रकारची ग्लोबल कॉमनर ही कन्सेप्ट आली. म्हणजे मुंबईतल्या तरुणाईची जी टेस्ट आहे तीच साधारणतः न्यूयॉर्कच्या तरुणाईची टेस्ट, एक प्रकारची ग्लोबल कॉमनलिझम आलं आणि त्याच्यामध्ये सांस्कृतिक बहुविधता होती. भारत तर असा देश आहे की जिथे दर 10 किलोमीटरला अन्न आणि भाषा बदलते. ही सांस्कृतिक बहुविधता या सगळ्याच्यात कुठेतरी मरते असं वाटतंय. हे जे ग्लोबलायझेशन आहे ना, त्याचा मुख्य परिणाम काय आहे की ज्याला आपण ग्लोबलायझेशन म्हणतो ते वास्तविक जगातल्या फक्त 20% लोकांचाच होत आहे. वा, म्हणजे ह्याचा आम्ही पद्धतशीर अभ्यास केला आहे. करेक्ट. त्यामुळे ग्लोबलायझेशन मध्ये प्रत्येक देशातले 20% लोक एकत्र येऊन त्यांनी एक जी नवीन आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि नवीन आंतरराष्ट्रीय वैचारिक चौकट बनवलेली आहे त्याला आपण ग्लोबलायझेशन म्हणतो. पण ह्या ग्लोबलायझेशन मधून 80% जग बाहेरच आहे. बरोबर आहे. त्यामुळे हे जागतिक कारण त्याच्यामध्ये इथिओपियामधले केळी उत्पादक असतील किंवा किंवा भारतामधले एक तेंडू उत्पादक असतील किंवा सगळे या सगळ्यांची मग जात एकच आहे की ज्यांच्यापर्यंत ग्लोबलायझेशनचा प्रकाश पोहोचलेला नाहीये. 80% हा मी म्हणजे ही आकडे आम्ही म्हणजे अभ्यास करून बघितले. ही काही वर्षापूर्वीचे आकडे, पण आता 20 ते 25 झाले असतील. पण म्हणजे बहुतांश जागतिक लोकसंख्या ही ग्लोबलायझेशनच्या बाहेर आहे. दुसरी गोष्ट की ग्लोबलायझेशनचं एक महत्वाचं माध्यम म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार. आंतरराष्ट्रीय व्यापार जो चालतो, जगातला 92% व्यापार फक्त 40 देश करतात आणि जगामध्ये 190 देश आहेत, 150 देश फक्त 8% व्यापार करतात. म्हणजे 150 देश जवळजवळ आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या बाहेर अजूनही आहेत. आणि हा जो 92% व्यापार 40 देश करतात त्यापैकी देखील बहुतांश व्यापार फक्त 12-13 देश करतात. म्हणजे हे जे ग्लोबलायझेशन आहे ते खूप कमी लोकांसाठी एकमेकांसाठी झालेले आहे आणि त्याच्यामुळे बरेचसे लोक भरडून निघालेले आहेत म्हणण्यापेक्षा ते बाहेरून म्हणजे असे किनाऱ्यावर आहेत, किनाऱ्याच्या पलीकडे आहेत. आणि त्यामुळे कसे प्रत्येक देशांमध्ये म्हणजे अमेरिकेपासून भारतापासून चीनपर्यंत प्रत्येक देशामध्ये विषमता हा एक मोठा परिणाम झालेला आहे. आणि आपल्याला भारतातल्या विषमतेचं तर माहिती आहे, पण अमेरिकेत देखील 30% लोक असे आहेत की जे दारिद्र्य रेषेच्या थोडेफार वरती आहेत. त्यांचं जीवन राहणीमान खूपच कठीण आहे. ही अमेरिकेची स्थिती आहे. तुम्ही नायगरा फॉल्सच्या जवळ जी नायगरा सिटी आहे तिथे जाऊन बघितलं, तिथे अतिशय बकाल वस्ती आहे आणि तुम्हाला जी मुंबईतली जी धारावीची झोपडपट्टी आहे त्याहीपेक्षा खराब अशी तिकडे तुम्हाला सगळं चित्रण तिथे दिसेल. आणि त्याच अमेरिकेत खूप भाग आहेत, अशा प्रकारची घेतो. आणि त्यामुळे अमेरिकेमध्ये धर्मांधता खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे बऱ्याचशा भागांमध्ये. म्हणजे ज्याला पेंटाकोस्टल ख्रिश्चनिटी म्हणतात ती खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालली. हे सगळे आता अमेरिकेत पेंटाकोस्टल ख्रिश्चनिटी वाढत चाललेली आहे. काही इस्लामिक राष्ट्रांमध्ये तिकडचा जो फंडामेंटल रिलिजन आहे तो वाढत चाललेला आहे. आफ्रिकेमध्ये इतर काही वाढत चाललेलं आहे. त्यामुळे हे जे परिणाम आपल्याकडे नक्षलवाद आणि इतर गोष्टी वाढत चाललेल्या आहेत. तर हे जे 80% लोकांना बाहेर ठेवणारं जे 20% लोकांचं जे जागतिक कारण आहे, त्यामुळे अनफॉर्च्युनेटली दुसरं एक जागतिक कारण होतंय. पहिलं जे जागतिक कारण आहे 20% लोकांचं, दॅट इज ग्लोबलायझेशन ऑपॉर्च्युनिटीज, संधींचं जागतिक कारण. पण हे जे 80% बाहेर आलेले ते मग काय करतात, त्यांना बाहेर तर राहायचं नाहीये म्हणून मग ते दहशतवादाचा वापर करतात. म्हणून ग्लोबलायझेशन ऑफ थ्रेट्स हे एक देखील धोक्याचं धोका. म्हणजे ग्लोबलायझेशनचे 2 प्रकार आहेत. ज्यावेळेला तुम्ही ग्लोबलायझेशन ज्यावेळेला अर्थशास्त्र म्हणतात ते फक्त संधीच्या ग्लोबलायझेशनचा विचार करतात, पण तितक्याच महत्वाचं धोक्याचं ग्लोबलायझेशन हे देखील वाढत चाललेलं आहे. तुम्ही अनेक दहशतवादी संघटनांशी तुमचा संपर्क आहे, त्यांचा तुम्ही ट्रॅक ठेवत असता. कधी तुम्हाला जीवावर बेततंय असं नाही वाटलं? नाही, दहशतवादी एकदम म्हणजे काय मजा येते त्यांच्याशी गप्पा मारायला. काय सांगतात, दहशतवाद्यांशी बोलताना मजा येते? हा, बिलकुल मजा येते त्यांच्याशी बोलताना. आणि कारण काय, ते एक आहे गोष्ट, हे जे नेते असतात ना दहशतवादी ते खूप बुद्धिमान असतात. म्हणजे त्यांचं औपचारिकदृष्ट्या शिक्षण कदाचित फारसं झालेलं नसेल, पण तसं म्हणजे त्यांना अनुभव खूप असतो. त्यांच्यापुढे खूप मोठी आव्हानं असतात, त्याचा ते सामना करत असतात. तर त्याच्यामुळे ते खूप चाणक्य असतात, बुद्धिमान असतात.
आणि त्यांच्याशी चर्चा करायची, त्यांच्याशी वादविवाद करायचे, ह्याच्यामध्ये खूप मोठी मजा येते. हे जे सोल्जर्स म्हणतात, जे फूट सोल्जर्स म्हणतात, ते मूर्ख असतात, त्यांना हे लोक वापरतात थोडक्यामध्ये. पण हे दहशतवादी जे नेते आहेत ते म्हणजे इतर राजकारण्यांपेक्षा फारसे वेगळे नसतात. ते हिंसाचाराचा वापर करतात, पण ते बाकीच्या हे निवडून आलेले दहशतवादी आहेत, हे निवडून न आलेले दहशतवादी आणि हे निवडून आलेले आहेत असं मी सगळ्याच्या बाबतीत बहुतांशी म्हणूया आपण. असं नाही त्यांना दहशतवादी म्हणाल, कारण दहशतवादाचा सगळ्यात मोठी व्याख्या कुठे की हिंसाचाराचा ज्या वेळेला वापर होतो त्यावेळेला दहशतवाद. निवडून आलेले जे करतात ते दरवेळेला हिंसाचाराचा प्रत्यक्ष वापर ती करतील. हिंसा शारीरिक नसते, परंतु इतर अनेक मार्गांनी एक प्रकारे ते हिंसाच करत असतात. इतर अनेक मार्गाने ते हिंसा करत असतात, पण तरी देखील दहशतवाद असं म्हणणं म्हणजे फार खूप टोकाचं होईल. पण जे निवडून न आलेले जे दहशतवादी आहेत ते मात्र ह्यांच्या ज्या सगळ्या ज्या चांगल्या वाईट गोष्टी आहेत त्या मात्र ते बरोबर शिकलेले असतात आणि ते मुरब्बी राजकारणी असतात. ते म्हणजे आपल्याला असं वाटतं दहशतवादीमध्ये कोणतरी असा एक गन घेऊन बसलेला आहे आणि तो काहीतरी धर्मांध दाढी वाढवलेली असेल त्यांनी त्याच्या अनुयायांना इम्प्रेस करण्यासाठी, पण तसं काय नसतं म्हणजे. तर ते आपले ते हे असतात. मी नाव घेऊ शकत नाही, पण मी एका अतिशय जलाल अशा जागतिक दहशतवादाला मी तू गांधींचा मार्ग अवलंबून घे आणि त्याचे फायदे काय आहेत ह्याच्यावरती मी अर्धा तास लेक्चर दिलं आणि तो शांतपणे सगळं ऐकत होता आणि माझ्याशी वादविवाद करत होता. म्हणजे तो कुठे भडकला नाही किंवा असं काही बोलला नाही. तर हे आणि त्याला संपूर्ण माहिती होती म्हणजे की गांधींचा इतिहास काय वगैरे. आणि म्हणजे ह्या भारताच्या म्हणजे ह्या दहशतवादाचा भारताशी संबंध नाही, म्हणजे जगाच्या दुसऱ्या एका भागातला हा प्रसंग आहे. तो पण त्याला संपूर्ण माहिती होती. म्हणजे हे अभ्यासू असतात. तुमचे अनेक राजकारण्यांशी संबंध आले जगातल्या, अनेक जवळपास 5 खंडातल्या राजकारण्यांशी तुमचे संबंध आले, तसेच भारतातल्या राजकारण्यांशी संबंध आले. मला तुम्ही सांगा, ऑल आर पॉलिटिशियन्स आर सेम? नाही. मग भारतीय राजकारणी वेगळे आहेत? राजकीय नेते इकडचे असो, युरोपमधले असो, बाहेरचे कुठचे असो, त्यांच्यामध्ये काही प्रमाणात सगळ्यांमध्ये साम्य असतं, पण काही प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये खूप वेगळेपणा पण असतो. पण भारतीय राजकीय नेते आणि माझे जे पाश्चिमात्य देशातले पर्टिक्युलरली आणि इव्हन मध्य पूर्वेतले किंवा इतर जे राजकीय नेते त्यांच्यामध्ये फार एक मोठा फरक मात्र मला खूप जाणवला. तो म्हणजे इंग्लंडमधले, जर्मनीमधले, अमेरिकेतले खास करून म्हणजे मी जे प्रगत देश आहेत त्यांचा उल्लेख करतो, तिकडचे राजकीय नेते त्यांना शिकण्याची खूप नवीन नवीन शिकण्याची आणि ते जर का पटलं तर ते अंमलात ताबडतोब आणण्याची खूप इच्छा असते. त्यांना स्वतःचा मोठेपणा कधी वाटत नाही. मला ब्रिटनचे अनेक मोठे मोठे जे नेते आहेत की जे जगभर प्रसिद्ध आहेत किंवा अमेरिकेचे, त्यांना असं कळलं की आम्ही काही नवीन संशोधन केलेलं आहे तर ते केवळ एक शिकण्याच्या दृष्टीने म्हणून येतात आणि त्यांना केवळ एक आपल्याला नवीन गोष्टी शिकायला पाहिजेत आणि नुसत्या शिकायच्या नाही तर त्याची अंमलबजावणी कशी करू. इव्हन तुर्कस्तानचे पंतप्रधान अर्दोगान किंवा जॉर्डनचे एक राजपुत्र हसन, हे सगळेजण अक्षरशः एका विद्यार्थ्यासारखे म्हणजे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत हे सगळेजण, तरी देखील त्यांना जर का कळलं की आम्ही संशोधनातून वेगळं काही शोधलंय. तर भारतीय राजकारणामध्ये मला कोणी अजून असे नेते भेटले नाहीत की ज्यांना नवीन काही शिकण्याची आणि त्याची अंमलात आणण्याची तळमळीची इच्छा, असं करून मला कुठल्याही नेत्याने अजून असं संपर्क साधला नाही. आमच्या वाढदिवसाची होर्डिंग लावण्यातच मग्न आहोत असं वाटतंय. हा, वाढदिवसाची होर्डिंग म्हणा, ते म्हणजे हे खूप त्याचं म्हणजे सुपरफिशियल स्वरूप झालं. अजूनही आमचे राजकारणी गोकुळाष्टमी आणि गणपती उत्सव हेच करण्यात आपलं राजकीय कारणाची हे करण्याबद्दल दोष नाहीये, परंतु तेवढंच करण्याबद्दल दोष आहे. फक्त तेवढ्यावरतीच मर्यादित असणं, तीच पुणे त्यांचा हा दृष्टिकोन झाला. हा तर तो जो त्यांचा दृष्टिकोन किती मर्यादित आहे हे स्वतःच दाखवतात हे अशा गोष्टी करून. पण मला एक पॉलिटिकल विल विषयी तुम्हाला विचारायचं आहे की सिंगापूर, मलेशिया, साऊथ कोरिया या देशांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रगती केलेली दिसते, परंतु भारतामध्ये मात्र इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा इतर अनेक बाबतीत असेल, शैक्षणिक संस्थांच्या बाबतीत असेल, एकूणच सगळ्या बाबतीत असेल, एक प्रकारची मागासलेपण आपल्याला अजूनही दिसतं. मला सांगा, या सगळ्याच्यामध्ये कुठेतरी एक पॉलिटिकल विल कमी पडते आपली? अतिशय जबाबदारीने एक गोष्ट सांगतो, कुठलाही देश, अगदी भारतासारखा खूप मोठा आणि विविधतेने नटलेला देश देखील असेल, तो 4 ते 5 वर्षामध्ये आपलं भवितव्य पूर्णपणे बदलू शकतो. फक्त 4 ते 5 फक्त 4 ते 5 वर्षामध्ये. त्यासाठी 4-5 पिढ्या जाण्याची बिलकुल गरज नाही. पण त्यासाठी जे तुम्ही म्हणता, जी विल म्हणता,
ती पाहिजे. आता मी एक अतिशय सोपं उदाहरण देतो, अतिशय सोपं. एक मुंबई शहर, आपण मुंबईत बसल्या, मुंबईचं एक उदाहरण घ्या. मुंबई एक अतिशय गलिच्छ शहर आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय तुलनेने हे एक अतिशय गलिच्छ शहर आहे. मुंबई शहर जर का स्वच्छ करायचं, जर का नागरिकांनी ठरवलं की आपण फक्त आपली जी बिल्डिंग आहे ती आपण स्वच्छ ठेवायची आणि आपल्या समोरचा जो रस्ता आहे तो स्वच्छ ठेवायचा, आणि त्यासाठी नगरपालिकेवरती दडपण आणून ते जे काही काम आहे ते त्यांच्याकडनं आहे ते मिनिमम, म्हणजे फार काही नाही, कचरापेटी दररोज आली पाहिजे आणि त्यासाठी आपण बाहेर, म्हणजे कचरापेटी नाही, ते काय म्हणतात, कचऱ्याची गाडी दररोज आली पाहिजे आणि त्यासाठी आपण बाहेर कचरा ठेवू आणि त्यांनी तो घेऊन गेला पाहिजे, एवढंच आपण फक्त काळजी घ्यायची. एवढं जरी त्यांनी केलं तरी तुम्ही काही महिन्यांच्या आतमध्ये शहर खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वच्छ होऊ शकतं, केवळ काही महिन्यात. पण हे करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही, कोणी इच्छा पण दाखवत नाही. आणि ही एक तुमचं एक सुंदर वाक्य आहे मला आता या ठिकाणी आठवते की ग्रेट नेशन्स आर बिल्ड बाय सिटीजन्स अँड ग्रेट पॉवर्स आर बिल्ड बाय रूलर्स. एक्झॅक्टली. तर त्याच्यामुळे एक आपल्याकडे ही जी संपूर्ण एक जी म्हणजे हा जो विचार चालू आहे की आपण एक ग्रेट पॉवर महासत्ता बनवायचं, तर त्याच्यामध्ये काय की फक्त राजकीय नेते काय करू शकतील हेच फक्त नागरिक विचार करतायत, पण आपण स्वतः काय करू शकतो ह्याचा ते विचार करत नाहीत आणि थोड्याफार काही गोष्टी करण्याची ते तयारी पण दाखवत नाहीत. आपल्याकडे 3 क्लासेस आहेत. ते म्हणजे एक म्हणजे बिझनेस क्लास, की ज्या लोकांकडे एक मोटार गाडी आहे आणि जे विमानाने प्रवास करू शकतात. दुसरा म्हणजे एक बाईक क्लास, म्हणजे ज्या लोकांकडे मोटर बाईक आहे. आणि तिसरं म्हणजे बुलक कार्ट क्लास.